नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत शर्वरी तिच्या नवऱ्यासोबत भांडत असते. त्या मुलीबरोबर तुम्ही हॉटेलला गेलात, मज्जा मारताय अशा आरोप ती लावत असते. तेव्हा तो म्हणतो असं काहीही नाही, माझ्यावरती विश्वास ठेव. ती तिच्या दार वाजतं आणि ती म्हणते तीच आली असेल बघा. तर दार उघडल्यावरती समोरून येतात दादा आणि वहिनी. मग त्यांच्यासमोर दोघंजण ॲक्टिंग सुरू करतात चांगलं वागण्याची. दादा म्हणतात तुम्ही मानाच्या आत जावई आहात, पहिलं आमंत्रण लग्नाचं आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो आहोत. मग दोघंजण हळदी कुंकू लावून पत्रिकेला जोडीने ती पत्रिका शर्वरी आणि जावयाला देतात. त्या दोघांचा मानपान करतात. लग्नाला नक्की या, लवकर या असं सांगितल्यानंतर शर्वरी म्हणते 2च मिनटं मी आले. रूममध्ये जाते, घाईघाईने बॅग भरून बाहेर येते. तिला पाहून ह्या दोघांनाही धक्का बसतो. असं का वागत आहे म्हणून त्यांना समजत नसतं. इकडे सौमित्रा आणि अवंतिका पळून गेलेली ते एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबतात आणि सौमित्र पाण्याची बाटली घेऊन रोड क्रॉस करून गाडीकडे जात असतानाच त्याला 4 गुंड पकडतात आणि गाडीमध्ये नेऊन बसवतात. इकडे ऐश्वर्यालाही फोन आलेला असतो आणि ती तिच्या बाबांना आनंदाची बातमी आहे बाबा, आपल्याला लवकरात लवकर एक ठिकाणी जायचं आहे, पटकन तयारी करा. तर तिचे बाबा विचारतात कुठे जायचं आहे. आई म्हणते एवढ्या गडबडीत तुमच्या दोघांचं काय चाललं आहे, कुठे जायचं आहे तुम्हाला. तेव्हा तिच्या आईला म्हणते माझा मूड खूप चांगला आहे, तू माझा मूड खराब करू नको आणि हटकन तर अजिबात लावू नको. असं म्हणत दोघंजण लगेच त्या ठिकाणी जायला निघतात. तिच्या आईला आत्ताही संशय येतो हे बापले नक्की काहीतरी करणार. इकडे शर्वरी आत्या आली म्हणून ओवीला खूप आनंद झाला. लग्नासाठी राहायला आली आहे असं सांगितल्यानंतर पण जावई आले नाही, मुलगी एकटीच आली म्हणून सुमित्रालाही काळजी पडलेली आहे. आजी तर खूप खुश आहे, माझी लाडकी नात घरी आली, आता आमच्या दोघींची जोडी जमणार, लग्नात खूप धमाल करूया. आणि जानकीला आजी म्हणते माझ्या नातीसाठी काहीतरी बनवून आण, लवकर जाय अशी ऑर्डर सोडू लागलेली आहे. जानकीला एका व्यक्तीचा फोन येतो, सौमित्राचा मित्र. त्याला ती म्हणते प्लीज माझ्यासाठी लवकरात लवकर सौमित्र भाऊजींची माहिती काढा, त्यांना शोधून काढा, खूप महत्त्वाचं आहे, लवकर हे काम करा असं त्यांना रिक्वेस्ट करत असते. मग शर्वरी रूममध्ये चेंज करायला जाते म्हणत रूममध्ये जाते. इकडे सुमित्रालाही काळजी पडली आहे, सौमित्राची काही खबर लागली का म्हणून ती तिच्या सुनेला गुपचूप विचारत असते. आजी म्हणते ह्या दोघी सासूयांचं खूप काही शिजत असतं, माझी मुलगी असून माझ्यासारखं वागत नाही, आता माझी नात आली आहे ना, आम्ही दोघीजणी ह्या दोघींना सरळ करू. ती आईंना म्हणते तुम्ही डोळे पुसा, कुणाला काही कळू देऊ नका, अजून काहीच माहिती नाही. इकडे गाडीमध्ये वाट बघून अवंतिका दमलेली असते. ती शोधायला जाते तर सौमित्र कुठेच दिसत नाही. एक बाई येते आणि ती सांगते तुम्ही कुणाला शोधताय, त्या माणसाला त्याला 4 गुंडा आली, गाडीमध्ये ओढून बसवून निघून गेली, नक्कीच त्याला किडनॅप केलेला आहे. मग ती तिच्या वडिलांना फोन करते, सौमित्राला कोणीतरी किडनॅप केलं आहे, डॅडा लवकर ये असं म्हणत ती तिच्या बाबांना फोन लावून सांगते. इकडे ऐश्वर्या तिच्या बाबांना घेऊन गोडाऊनमध्ये एका ठिकाणी आलेले असतात. समोर बघतात तर काय दगाबाज सौमित्र. त्याला पाहिल्यानंतर बाबा खूप चिडतात, त्याला एक द्यावा म्हणून ते हात उगारतात. तूच तो दगाबाज, आमचा दगा केला असं त्यांना त्याला बोलू लागतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते बाबा तुम्ही त्याला अजिबात शिक्षा करायची नाही, शिक्षा करण्याचा अधिकार फक्त मला आणि मलाच आहे, तुम्ही सगळेजण बाहेर जा. एका खुर्चीवर त्याला बांधून बसवतात आणि मग ती त्याला सांगू लागते मला लग्नाची स्वप्न दाखवली आणि माझ्याशी दगा केला, का केलंस. तेव्हा तो म्हणतो मी खूप प्रेम करतो त्या मुलीवर, मी तुला फसवलं नाही, मी जर तिच्याशी प्रेम करून तुझ्याशी लग्न केलं असतं मग मी तुला फसवलं असतं ना, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. इकडे रूममध्ये जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात. ऋषिकेश म्हणतो मला जे जाणवते ते तुला पण जाणवत आहे का. कशाबद्दल तर म्हणे कावेरीबद्दल. ती सांगते खूप दिवसापासून मला जाणवत आहे त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी ताणतणाव आहे, पण मी सौमित्र भाऊजींच्या गडबडीमध्ये तुम्हाला सांगायचंच विसरले. त्या दोघांमधले आपण बसून काहीतरी मार्ग काढायला हवा, त्यांच्यातली भांडणं मिटवायला हवी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझ्याकडे खूप छान आयडिया आहे त्या दोघांना एकत्र आणण्याची, मी ती नक्कीच करेल. हे सगळं करत असताना पण म्हणजे काय तेव्हा विचारल्यानंतर ती सांगते सौमित्र भाऊजींचंही लक्ष ठेवा, त्यांना शोधून काढा, मला त्यांची खूप काळजी वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो तू काय काळजी करतेस, तो पळून गेला स्वतःच्या मनाने, तो खाऊन पिऊन सुखी असेल, लग्नही केलं असेल एव्हाना असं ऋषिकेश जानकीला म्हणतो. अजिबात त्याची काळजी करू नको, इकडे मी तुझ्याशीच लग्न करेल. ऐश्वर्या सौमित्राला दम देत आहे आणि ते कसं करायचं ते मी बघतेच. सौमित्र तिच्यासमोर हात जोडतो, प्लीज असं काही करू नको, मला जाऊ दे, माझं खूप प्रेम आहे अवंतिका, मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. पण ऐश्वर्याने ठाम निर्णय घेतला आहे, मी तुझ्याशीच लग्न करेल, सारंगशी नाही. पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी पुन्हा भेटू. धन्यवाद.